गोंदिया लोकसभा के उम्मीदवार हेतु पूर्वक केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ने पवनी लाखा दूर गोरेगांव जनसभा में संबोधित कर देश की विकास महायुति के उम्मीदवार सुनील मेंढे इन्हें जिताए। कहा जिससे भंडारा गोंदिया जिले का विकास होगा। अवसर पर सांसद सुनील मेंढे, चित्रहताई वाघ, नरेंद्र भूंडेकर, नाना माऊ, पंचबुद्धे, सुनील फुंडे, धनंजय दलाल व अन्य उपस्थित थे। सतीश पाधी की रिपोर्ट। मोदी साहेबांची शक्ती आहे या जिल्ह्यामध्ये, प्रफुल्ल पटेलांची पण शक्ती त्यांच्या मागे उभी आहे। आणि म्हणून अनेक लोकांनी मला यावेळी सांगितलं, नाही भाईजी आपको खडा रहना। अनेक लोक भेटायला आले, पत्र पाठवले, कोणी व्हाट्सएप केलं, कोणी फोन केलं। मला बहुत खुशी की बात है आप मेरे बारे में सोचते हो, मगर जब सही समय पे सोचना था तब सोचा नहीं। अब कोई बात नहीं, अभी मैं 6 साल के लिए चले गया हूं, मगर मेरे को काम करने के लिए एक साथी मेरे को आपको यहां से चुनकर देना होगा। और इसीलिए सुनील मेंढे साहब को भारतीय जनता पार्टी की ओर से टिकट मिली है और एक अच्छे आदमी को मिली। इच्छा होती राष्ट्रवादीचे जे कार्यकर्त्यांना, पण आपण लढत नाही, त्यामुळे कधी कुठेतरी त्यांच्यामध्ये एक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सामान्य जनतामधून सुद्धा खूप लोकांनी मला यावेळी सांगितलं की मी उभा राहावं। आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने पण जर मला स्वतः उभा राहायचं असेल तर अवश्य विचार करता येईल अशी सूचना केली। त्याच दरम्यान माझी 6 वर्षाची राज्यसभेची माझी निवडणूक पार पडली आणि 2030पर्यंत माझी खासदारकी असल्यामुळे मी स्वतः ऑफर केली की आता मी तुमच्या खासदारांना मी निवडून देतो।